हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपलं 17वा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धेचे 3 प्रकार, असं त्याचं प्रभुपाद स्वामींनी नाव दिलेलं आहे. पाहूया हा श्रद्धात्रय विभाग योग काय आहे. तर आपलं मंगलाचरण आपण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा आमच्या नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते आणि तुम्ही सगळे पण इथे येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, आपण कालच्या अध्यायामध्ये काय बघितलं होतं, तर दैवासुर संपद विभाग योग असं त्याचं नाव होतं. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर त्याच्यामध्ये दैवी गुण आणि आसुरी गुण आपण पाहिले होते. की कृष्ण काय म्हणतात की दोनच प्रकार वर्गीकरण मनुष्याचं त्यांनी केलंय, एक तर दैवी गुणवाले आणि आसुरी गुणवाले. मग आपण आहे ना प्रयत्न करायला हवा की त्यात कृष्णाने त्या अध्यायात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की आसुरी गुण कोणते. मग मनुष्य जे आसुरी गुणांच्या प्रभावाखाली असतात ते कुठले क्रिया करतात, कशा विचारांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांचं पुढे काय होतं, म्हणजे ते आत्म्याचा विनाश होतो. म्हणजे विनाश म्हणजे कसा की त्यांनी सांगितलं ना, नरकापर्यंत पतन होतं आणि नरकातला काळ कधी संपेल, मग त्याच्यानंतर शूद्र योनींमध्ये म्हणजे प्राण्यांच्या योनींमधलं शरीर वगैरे मिळतं. तर असं त्यामुळे आत्मा आहे ना तो भगवंतांपासून किती लांब, किती विस्मरणात गेला बघा. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर तुम्हाला आठवतं का कृष्णाने तिथं एक हे सांगितलं होतं, एक श्लोक बघितलेला आपण की नरकाचे ते द्वार आहेत म्हणून सांगितलेले. कोण कोण सांगा. त्याच्यापासून आपण लांब राहायचा प्रयत्न करायला हवा, स्वतःला ठरवून. त्रिविधम नरकस्य द्वारम इदम. कोण? काम क्रोध तथा लोभ. काम क्रोध लोभ ह्यापासून आपण स्वतःला लांब ठेवायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये हे गुण असले तरी आपण थोडंसं ते ऍक्सेप्ट करून त्याच्यापासून बाजूला व्हायचं. त्याच्यासाठी मार्गदर्शन, थोडासा आध्यात्मिक गुरूंचा आणि बाकीच्यांचं मार्गदर्शन घेऊन स्वतःला ठरवून आपण ह्यापासून लांब ठेवायला पाहिजे.
कारण ह्याची शेवट कशात होतो? कृष्णाने काय सांगितलं, की असे ज्या प्रकारचे करतात, की स्वतःच्या मनाने त्यांना न सुखम न परम गती काहीच प्राप्त होत नाही. कृष्ण काय म्हणतात? अशी लोक विनाशाकडे त्यांच्या वेगाने धावत असतात. हं? आता आपण हे सगळं पाहिलं. आता आजचा जो अध्याय आहे ना, तो ह्या श्लोकापासून आहे. कालच्या अध्यायाचा हा जो शेवट होता, कृष्ण सांगतात की त्यांना सिद्धी, सुख, परमगती काहीच मिळत नाही, की हे जे शास्त्र उत्सृज्य म्हणजे जे शास्त्रांना त्यागून कायही स्वतःच्या मनाची श्रद्धा म्हणजे कायही निर्माण करतात आणि त्याच्या मागे जातात. मग हा जो आजचा अध्याय आहे ना, हा श्रद्धात्रय विभाग योग आहे. की मग मनुष्याची श्रद्धा काय असते? अर्जुन विचारतो. की जे असे लोक असतात की जे शास्त्रांमध्ये कुठे त्याचा काही संदर्भ नाहीये, स्वतःच्या मनानेच निर्माण करतात की हा मी माझी ही पद्धत आहे, मी असा ही माझी श्रद्धा आहे, मी असा वागणार. ज्याला शास्त्रांमध्ये काही आधार नाहीये. पंथ वगैरे स्थापन होतात बघा. तर त्यांचं पुढे काय होतं? असं अर्जुनाने विचारलेलं आहे. त्यातूनच हा आजचा अध्याय सांगितलेला आहे. कृष्ण काय सांगतात माहित आहे? ही जी मनुष्याची श्रद्धा असते ना, ही तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली असता त्या गुणांप्रमाणे बनत असते. बा आता तुम्ही म्हणणार की गुण का ठरवणार आमची श्रद्धा? तर कसं असतं, आता समजा टायफॉइड झाला एखाद्याला. हं, तर घरात तर सगळं जेवण आहे, पण तो जो टायफॉइड आजार आहे तो ठरवणार की हा आता एकदम असं साधं जेवण घ्यावं लागणार विना तेलाचं वगैरे. का? नाहीतर मग आंतड्याला सूज असते, त्रास होतो, ताप परत येऊ शकतो. हा म्हणजे कंट्रोल कुणाच्या हातात गेलं? त्या आजाराने ठरवलं की हा काय खाणार आहे. डायबेटीस असतं की डायबेटीस कसं करत राहतो की तुमच्या खाण्यावर मग तुम्हाला पथ्य पाळावी लागतात. गोड नका खाऊ, भात कमी खा, अशा टाईप. हा तर तो आजार ठरवतो की तुम्ही काय खाणार आहात. त्याप्रमाणे हे जे गुण आहेत ना, हे आपल्यावर फार कंट्रोल करत असतात. तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली येता त्या गुणांप्रमाणे तुमची श्रद्धा ठरत असते आणि ते 3 प्रकार वगैरे सगळं आपण बघणार आहोत हा श्रद्धेचे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि ह्या अध्यायामध्ये ना कृष्णाने बरंच सांगितलेलं आहे की हे गुण तुमच्या सगळ्यावरच प्रभाव टाकत असतात. ते बघा, पहिल्यांदा अर्जुनाने अनधिकृत उपासनेची चौकशी केली. अनधिकृत उपासना म्हणजे काय? की ज्याला शास्त्रांमध्ये काहीही प्रमाण नाहीये. मला वाटलं, मला बरं वाटलं म्हणून मी हा एक स्थापन केलाय मार्ग. माणसंही जातात त्यांच्या मागे. पण अर्जुन विचारतो, त्या काळी हे असलं काही नव्हतं. मग हे काय आहे? आणि ह्याचा परिणाम काय होतो? इथे ना तुम्ही त्यामुळे एक लक्षात घ्या की तो तसा क्षत्रिय आहे, राजा आहे, तरी पण विचारतोय की आपण बघा म्हणजे चमत्कार दिसले वगैरे की कशालाही ऐकून माणसं कशाच्याही मागे धावत सुटतात की त्याचे परिणाम काय होतील, हे योग्य आहे की नाही. अंधश्रद्धा म्हणतो तसं कशाच्याही मागे आपण पेपरमध्ये बऱ्याच बातम्या अशा वाचत असतो, हे सगळीकडे सुरू असतं. तो बघा काय चौकशी करतोय की ह्याचा परिणाम काय होतो. हं? तो तो त्याचा फायदा काय होतो, तोटा काय होतो हे तर बघतच नाही, चमत्कार वगैरे. ही उपासना मान्य तरी आहे का? हा इतका आपण शास्त्रांना धरून ती लोक जीवन जगायची, आपण पण बघायला हवं. आणि कृष्ण उत्तर काय देतात बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे जी श्रद्धा, सॉरी श्रद्धा नाही, हे जे काय म्हणतो आपण ह्याला, हे गुण असतात ना, हे तुमच्या म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाता, हा पुन्हा यज्ञ, तप, दान ह्या सगळ्यावर हे प्रभाव टाकत असतात. ते बघूया आपण आता हळूहळू. माताजी घ्या पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजगुणी की तमोगुणी असतात? हरे कृष्ण. बघा, हे कृष्ण विचारतो, सॉरी अर्जुन विचारतोय. कालचा तो जो शेवटचा श्लोक होता ना,
त्याच्या पुढेच त्यामुळे हा अध्याय सुरू झालेला आहे की जे शास्त्रविधींना सोडून स्वतःच्या म्हणजे मी म्हटलं तसं मला असं वाटतं म्हणून त्याला शास्त्रांचा काही आधार नाहीये. मग अशांची मग ते कशामध्ये धरायचं कृष्णाला विचारतायत की तमोगुणी रजोगुणी की सत्वगुणी. हा 16.23 श्लोक आहे. जो शास्त्रविधींचा त्याग करून स्वैराचार करतो त्याला सिद्धी सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. असं कृष्णाने म्हटलेलं आहे. म्हणून तो विचारतो की शास्त्रविधींचा त्याग करून मग जो हे काय करतो त्याचा तो कशामध्ये मोडतो त्याचा काय असतो परिणाम वगैरे बघूया. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता ना ही जी श्रद्धा असते ना. हा वाचा माताजी. श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, देहधारी जीवांनी प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्यांची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. हरे कृष्ण. हा तर भगवंत सांगतायत की श्रद्धा ही 3 प्रकारची असते. तर मुळात असं प्रत्येकाची ना कुठेतरी श्रद्धा ही असते. असं नाही की माझी जरी माणूस देव मानत नसला तरी त्याची श्रद्धा ही असतेच कुठे ना कुठेतरी. म्हणजे जर का तुम्ही देवी देवतांचं नाही मानत आहे, शास्त्र नाही मानत आहे, तर मग एखादा म्हणेल की नाही माझी कोणावर श्रद्धा नाही पण माझी विज्ञानावर आहे. किंवा कोणतरी म्हणेल की नाही मी कोणालाच मानत नाही पण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप केलंय, माझी पूर्ण श्रद्धा त्यांच्यावर आहे किंवा माझ्या गुरूंवर आहे असं. पण प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा ही असतेच. मग आता कृष्ण काय सांगतायत ती ज्याच्या त्याच्या तो स्वभावानुसार तो ज्या गुणांच्या प्रभावाखाली आहे ना त्याप्रमाणे असते. जर का तो सत्वगुणाच्या प्रभावाखाली असेल तर सात्विक, रजोगुणाच्या प्रभावाखाली असेल तर राजसी आणि तमोगुणाच्या असेल तर तमोगुणी असतो. बघूया आता त्याचं त्यांनी सांगितलंय पण मग ते कशा प्रकारे हे करतात वागतात. माताजी घ्या पुढे. सत्त्वानुरूपा सर्वस्य एक मिनिट. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. बघूया आता तो कुठल्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली आहे ना त्याप्रमाणे त्याला श्रद्धा प्राप्त होत असते. बघूया आपण आता तो कुठल्या श्रद्धेने युक्त आहे म्हटलं जातं, कसं असतं ते सगळं. घ्या माताजी पुढे. यजन्ते सात्विका देवान् रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. हरे कृष्ण. तर हे बघा आता जे सत्वगुणाच्या प्रभावाखाली असतात ते भगवंत म्हणतात की देवतांचे पूजन करतात. आता हे जे सत्वगुणातली लोक असतात ना ती कशी आपण बघितलंय ती ऑलरेडी समाधानी आणि शुद्ध जीवनच जगत असतात की कुणाला त्रास नाही द्यायचा असं आणि त्यांच्या जीवनात एक प्रकारचं सुख असतं. आणि त्या आता तुमच्याकडे सगळ्या प्रकारचं कम्फर्ट आहे आणि मुळात ती रजो नसतात की कशात समाधानच नाही. जी आहे त्याच्यात ती समाधानी असतात, पापांपासून अलिप्त असतात, व्यसनांपासून वगैरे. त्यामुळे देवतांच्या हे जे आपलं नॉर्मल आयुष्य असतं ना त्याच्यामध्ये ती आनंदी असतात, त्यांच्या फारशा अपेक्षा पण नसतात. त्यामुळे ते जनरली देवतांचं वगैरे पूजन करतात. त्याच्या पुढे शुद्ध सत्वगुणात असले तर कृष्णाला जेव्हा
ते विचार करतात की मी कोण आहे, कुठून, आणि ते मग भक्त असतात. पण जनरली ही लोक देवतांचं पूजन करतात, व्यवस्थित असतात. आणि ह्याच्यामध्ये वेदांमध्ये एक भाग येतो कर्मकांड. स्वर्ग प्राप्तीसाठी करतात ती कर्म. तीही चांगलीच, अन्नदान असतं किंवा वेगवेगळ्या अजून प्रकारच्या पूजा, यज्ञ, पण चांगलं व्यवस्थित असतं, स्वर्ग प्राप्तीसाठी असतं. तर तेही ठीक आहे. हा, ही साधारण सत्व गुणाच्या प्रभावाखालची लोक ही अशी असतात. मग आता ते काय म्हणतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात. राक्षस म्हणजे काय असतं, तर यक्ष जे असतात ते संपत्तीचं प्रतीक असतात. आणि राक्षस जे असतात ते शक्ती, पॉवरचं प्रतीक असतात. मग रजोगुणी कसे असतात, ती फळाशी फार बांधील असतात. हा, म्हणजे मी खूप कष्ट घेईन पण मला हे फळ मिळालंच पाहिजे, मग हे झालं, मग ते असं. मग ना त्यामुळे त्यांचा कल हा कुणाकडे असतो, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडून माझं काम होणार आहे, त्याचा उधो उधो करत फिरणे. की त्यांना त्यांचं काम करून घ्यायचं असतं. मग आता प्रभुपाद स्वामींनी दिले तिथे वाचा तुम्ही. एक माणूस होता त्यांच्या कलकत्त्यामध्ये, जो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खूप मालामाल झाला. म्हणजे काय झालं, मग ते हिटलरचं खूप मोठं पोस्टर लावून त्याची पूजा करायचा रोज, पूजा आरती. का तर त्याचा जो कशाचा बिझनेस होता, ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याची कमतरता तयार झाली आणि ब्लॅक मार्केटमधून हा खूप पैसे मिळवला ह्याने. मग हिटलरमुळे हे सगळं झालं म्हणून तो हिटलरची पूजा करायचा. मग त्याच्याविषयी प्रेम हा प्रकार नसतो, माझा फायदा आहे म्हणून. ही जी सत्वगुणातले असतात ना, तिथे प्रेम असतं थोडं तरी. आणि जे भगवंतांविषयी शुद्ध सत्वगुणात जेव्हा आपण करतो असतो, आणि तेव्हा ज्या देवी देवतांकडून सेवा म्हणून करतो, त्यांच्याकडे आपण उसनं मागायला गेल्यासारखं नुसतं हे द्या वगैरे म्हणून जात नाही, तर आपण त्यांना सेवा म्हणून त्यांची करतो पूजा. हं? आणि की कृष्णांची पण, कृष्णांच्या आनंदासाठी जप वगैरे करतो. तर हे इथे प्रेम असतं. आणि इकडे जे असतं ते स्वतःचं काम तिथून निघत असतं म्हणून. मग त्याच्यानंतर तामसिक लोकांचं आहे ना, तिथे इथे कृष्णाने फारसं तमोगुणाचं सांगितलेलंच नाहीये. तमोगुण हा अंधकार, अज्ञान आहे. त्यामुळे कृष्ण फारसे बोललेले नाहीत त्याच्याविषयी. पण ते भूत प्रेतांचे पूजन वगैरे ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात, कारण त्यांना तशा गोष्टीमध्ये रस असतो. आणि तुम्ही 9व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की तुम्ही ज्यांची पूजन अर्चन करणार, उपासना करणार, ते लोक तुम्ही प्राप्त करणार. हं? हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्र संमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवतात, त्यांना असुर म्हटले जाते. हरे कृष्ण. त्यांना काल पण आपण असुर कोण ते बघितलेले आहेत. हा, असं नाही की त्यांना डोक्यावर शिंगच वगैरे असली पाहिजेत. ते स्वभाव असतात. मग तुम्ही कुठल्या गुणांना तुमच्या प्राधान्य देता, डेव्हलप करता, ह्यावर असतं. ती बुद्धी पण आपल्याला कृष्णाने दिलेली आहे. हा, तर आता काल सांगितलं, हाही एक श्लोक, म्हणजे हे 2 श्लोक आहेत ना, हे पण असुरी स्वभावाविषयी बोलतात बघा. की दंभ म्हणजे काल म्हटलेलं ना, की मला दुसऱ्याकडून फक्त माझी स्तुती ऐकायची, माझी पोझिशनच अशी आहे की मला माझी स्तुती त्यांनी केलीच पाहिजे. मग दंभ असतो, अहंकार असतो. हा, आणि त्यामुळे ते शास्त्र संमत नसलेली उग्र आणि कठोर तपश्चर्या करतात. आता तुम्हाला कुठेही सांगितलंय का व्रत करताना की असं डोकं मातीत खुपसून करा, पाय वर घेऊन करा, किंवा तर तो खाली रावण आहे, तो त्याने कैलास हलवला होता की उचलून घेतलेला, असं काहीतरी. मग शिवजीनी, शंकरांनी कुठे सांगितलंय का की मला तुमची पॉवर दा. ते ऑलरेडी महादेव आहेत, त्यांच्या शक्ती समोर आपण कायच नाहीयेत. कुठल्या शास्त्रांमध्ये तुम्हाला दिसतं की तुम्ही कृष्ण किंवा बाकीच्यांना, विष्णू आणि बाकीच्या देवी देवतांना तुमची शारीरिक ताकद दाखवा, असं कोणी सांगितलंय? कुठेच नाही सांगितलेलं. ते भाव बघत असतात तुमचा. हं? हे जे तुम्ही करत असता हे ब्लॅकमेल असतं. तुम्हाला कथा तर माहीतच असणार की अजिबात शंकर प्रसन्न होत नव्हते. हा रावण शेवटी मग
स्वतःची एक डोकं द्यायला लागतो. हा 9 पण देतोच. मग त्याच्यानंतर शंकर प्रसन्न होतात. ह्याला एक प्रकारे ब्लॅकमेल करणं म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं की ह्या ज्या अशा प्रकार आहेत हे शास्त्रसंमत नाहीये. त्याला असुर म्हटलं जातं. तुम्ही जर का हे असं करताय तर ह्याला आसुरी म्हटलं जातं स्वभाव. ते पुढचं वाक्य ना जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात त्यांना असुर म्हणतात. म्हणजे लांब कशाला जायचं? तुम्ही घरात सुद्धा कोणी तुमचं ऐकत नाहीये. हे बघा भांडणं, तात्विक वाद हे होत राहतात. पण त्या आई वडिलांनी ऐकत नाहीत किंवा स्पाऊस आपण नवरा बायकोंची भांडणं झाली मग उपवाशी बसायचं, कड्या लावून नाही मी जेवणार नाही. हे जे असतं ना ह्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला स्वतःची मर्जी आहे ठीक आहे तुमची म्हणून तुम्ही खात नाहीये. तर ते कृष्ण काय म्हणतायत बघा की पंचमहाभूताने ही जे शरीर बनले ह्या भौतिक तत्वांना पण तुम्ही त्रास देताय. आणि अंतर्यामी परमात्मा आहे ना हे असं वागून तुम्ही त्या परमात्म्याला आणि आत्म्याला त्रास देताय. त्यामुळे हे उपवाशी राहून ब्लॅकमेल करणं वगैरे हे सगळा आसुरी स्वभाव येतो. आणि व्रत कधी कराल, उपास कराल तरी पण लक्षात ठेवा तुम्हाला झेपतात आणि तुम्ही आनंद उत्साहाने जेवढं करू शकता तेवढं करा. ते करून बडबडत बसायचं की उपवासामुळे झालं तर असं करू नका. तुम्हाला कारण ते शास्त्र संमत होणार नाही. तुम्हाला जेवढं झेपतंय आणि ज्या तुम्ही तुमच्या मर्जीने आनंद उत्साहाने करू शकता तेवढं करा. ओके. नाहीतर हे सगळं आसुरी कॅटेगरीमध्ये येणार. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता ना अन्न एक मिनिट माताजी अन्न आपण जे ग्रहण करतो ते पण कृष्ण सांगतात की तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली असताना त्याप्रमाणे तुमची ती रुची डेव्हलप झालेली असते. वाचा आता माताजी. हो माताजी. हरे कृष्ण. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक. सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बळ, आरोग्य, सुख तथा संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. हरे कृष्ण. आता जे सत्वगुणाच्या म्हणजे कृष्ण काय सांगतायत आहार, यज्ञ, तप, दान ह्या सगळ्यावर हे गुण प्रभाव टाकत असतात. मग आता जे सत्वगुणांच्या प्रभावाखाली आहेत ना त्यांना हे सात्विक जेवण आवडत असतं. म्हणजे कसं आणि जनरली आपला कल हे घेण्याकडे हवा. हे लॉंग टर्म साठी चांगलं आहे. तर तो दुसरा रजो मधला श्लोक ऐकला की कळणार की हे का चांगलं आहे म्हणते. आपला आहार कसा असावा सांगा. आयुष्य वृद्धिंगत करणारा. एकतर तुम्ही ना अन्न ग्रहण करताना बेसिक नियम लक्षात ठेवा की जे मिळतंय त्याविषयी ना तुम्ही खूप राग असं उणं काढत जेवू नका. ते तुम्हाला मिळतंय. इथे कुठेही तुम्ही माती बनवत नाही आहात, पाऊस पाडत नाही आहात. भाई तुम्ही पैसे देताय मान्य आहे, पण तरी देखील ते तुम्हाला मिळतंय ही भगवंतांची कृपा आहे. आणि खूप जण आजूबाजूला आहेत की त्यांना तेही 2-4 घास सुखाचे मिळत नाहीत. त्यामुळे जे मिळतंय त्याविषयी कृतज्ञता हवी आपल्यामध्ये. अन्नदेवता सुखी भव असायला हवं. आणि ही सगळी पंचमहाभूत वगैरे बरंच आपल्यासाठी करत असतात. हे पहिलं खातानाचं. मग त्याच्यानंतर तुम्ही यज्ञाचे अधिपती भगवंत आहेत त्यांना अर्पण करा. त्यांच्याविषयी खाताना हे राहायला हवं. म्हणून तर तो श्लोक आहे वदनी कवन घेता. मग त्याच्यानंतर जनरली कसं असावं बघा. ते जीवन शुद्धी करतं असं जेवण असतं ते. बळ, आरोग्य, सुख देतं. तो कसा असतो रसयुक्त. म्हणजे तो खूप ड्राय जेवण जेवू नका. थोडंसं ते रसयुक्त असू दे आणि त्याच्यामध्ये सगळ्या चवी अंतर्गत असू म्हणजे काय आविर्भाव काय म्हणतात सगळ्या चवी इन्क्लूड केलेल्या असू देत त्याच्यामध्ये. आणि थोडंसं असं म्हणजे थोडंसं रसयुक्तच ठेवा. खूप ड्राय शरीराला आवडत नाही जेवण. मग त्याच्यानंतर त्याच्यात स्निग्धांश असायला हवा. जरा तूप, तेल अशा टाईप. मग पौष्टिक हवं. ते दिसतंय बघा केळीच्या पानावरचं ते.
हा, आणि हृदयाला संतुष्ट करतं. अशा टाईप जे सात्विकच्या ज्या प्रभावाखाली असतात त्यांना जनरली अशा टाईप आवडतं. हा, तर असा आपला पण कल असायला हवा. जिथे अन्नाविषयी भगवंत बोललेत म्हणजे हा विषय किती महत्वाचा आहे बघा. तर थोडंसं तुम्ही पण लक्ष द्या. कसा असावा आपला आहार, ताजा असावा. जनरली आहे ना, पचायला हलका. कारण एक नियम आहे आयुर्वेदाचा, तुमचं जेवढं पचनशक्ती खर्च पडणार तेवढी प्रतिकार शक्ती बॉडीची कमी येते. त्यामुळे मुख्य म्हणजे लहान मुलपणापासूनच घरातल्या मुलांना पण सवय लावा, स्वतःला पण. जेवण आपण जेव्हा वाढून घेतो ना, तुम्ही जेवढं जेवणार आहे तेवढं वाढून घ्या, पानात खूप टाकू नका. थोडंसं दारावर जी प्राणी वगैरे आले कोण तर त्यांना द्या. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. हरे कृष्ण. हे जे रजोगुणाच्या प्रभावाखाली असतात त्यांना असं टेम्पटिंग म्हणतो ना, जसं चमचमीत, तसं चटकपटकदार, सगळं चौपाटी फूड वगैरे अशा टाईप आवडतं. हा, मग त्यांना आता तुम्ही घरात पण आपण बघू शकतो, आपण आहे तसे. मग काय नसलं मनासारखं भाजी वगैरे आवडीची तर मग कुठेतरी सांडगे, कुरोडी, पापड तरी तळा, लोणचं तरी थोडंसं घेतो. असं नाही तर मग खाली जातो, बाहेर जातो आणि काहीतरी खाऊन येतो. असा स्वभाव असतो तो. आणि ते ते असं बघा, ते पॅकेट मधलं फूड वगैरे नसतं का, म्हणजे ते कुरकुरे वगैरे तशा टाईप, खारट, उष्ण, तिखट, शुष्क असं जेवण. पण कृष्ण काय म्हणतायत बघा, की असा जो आहार असतो ना, तो आपल्याला वाटेल सुंदर त्या टायमाला, पण तो तुम्हाला आरोग्य देत नाही. दुःख, शोक आणि व्याधी निर्माण करतो. मग झालं पित्त ढवळलं, उलट्या होत बसल्या वगैरे असं सुरू असतं. त्यामुळे हा आहार लॉंग टर्म साठी नाहीये आपल्याला. हा, तो दुःख, शोक आणि व्याधी निर्माण करतो. आणि असं नाहीये की तुम्ही बेचव जेवा, रुचीपूर्ण जेवा, पण तिकडचं मागचं होतं ना तशा टाईप आपला कल हवा. जंक फूड खाण्याकडे नव्हे. कारण हे पोटात जाऊन पण ही केमिकल वगैरे चांगले नसतात बॉडीसाठी. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन तमोगुणी लोकांना प्रिय असते. हरे कृष्ण. हा तमोगुणाचा स्वभाव आहे की 3 तासापेक्षा अधिक म्हणजे आता 3 तासानंतर खाल्लं तर काय होतं, तर कृष्ण म्हणतात तमोगुणाचा प्रभाव होत जातो. म्हणजे कसं आहे ना, की आपण इथे दोन एकतर असं म्हणतात तुम्ही भगवंतांना अर्पण केलं असलं तर चालतं, पण 3 तासानंतर तो प्रसाद असतो. आणि दुसरं ना, तुम्ही आपलं लाईफ किती बिझी असू दे, कसंही असू दे, पण तुम्ही तुमच्या कुटुंबातले सगळे ताजा आहार घ्याल असं पहा. नाही जमलं तर ठीक आहे, पण आपण आपला कल असावा असा की आपण ताजं अन्न खावं. हं? हे जे तमोगुणातले असतात त्यांना हे असतं, म्हणजे आता ते ऍडव्हेंचर फूड किंवा वियर्ड कॉम्बिनेशन वगैरे असं माहीत, नावं पण अशी असतात आणि माणसं ते ते खातही असतात विचार न करता. फक्त एक लक्षात ठेवायचं, खाल काहीही, पचवायला तुमच्या बॉडी मार खात असते ते सगळं पचवताना. मग ते सगळं तमोगुण, की त्यांना ते सगळं विचित्र आवडतं. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. तर आहार घेताना नक्की थोडेसे हे श्लोकांचा अभ्यास करा, विचार करा. हरे कृष्ण. फळांची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्ण. हा, आता यज्ञावर पण हे गुण जे आहेत ना हे प्रभाव टाकत असतात. मग सात्विक यज्ञ कुठला बनणार सांगा? जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा न करता कर्तव्य म्हणून तो यज्ञ करताय. आणि पण आहे बघा, शास्त्रविधीनुसार. हा, आता मग जप हा कलियुगाचा यज्ञ आहे. 10व्या अध्यायात म्हटलेलं पण आहे 10.25 मध्ये, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. तर भगवंत स्वतः आहेत यज्ञांमधला जप यज्ञ. तर हा जप करताना तुम्हाला सांगितलं तसे नियम पाळा. हा, आणि हे लक्षात ठेवा की आपण हा एक यज्ञ करतोय आणि तो कुठल्याही फळाच्या अपेक्षेशिवाय माझं कर्तव्य म्हणून करा. हा,
मग त्याच्यानंतर आणि पण कुठले यज्ञ जर का कोण करत असेल तर त्याचं जनरली ध्येय हे समाज कल्याण, समाजातली शांतता असं असावं लागतं. ते भागवतमच्या सुरुवातीला 88,000 ऋषीमुनी पण करत असतात एक यज्ञ. तर ते पण मनुष्यांच्या शांततेसाठी, त्यांचंच कल्याण, म्हणजे मनुष्यांच्या कल्याणासाठीच करत असतात. हां, तर अशी तर यज्ञाला यज्ञ म्हटलं जाणार ते. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. परंतु हे भरतश्रेष्ठ, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्रित्यर्थ जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. हरे कृष्ण. हां, मग आता तुम्ही एखादं माझं हे काम होऊ दे, मग मी ते करतो, अशा टाईप केला तर ठीक आहे, तो राजसिक येतो. की तुम्हाला त्या फळाशी निगडीत आहात तुम्ही. पण तोही ठीक आहे. पण ते मागच्या स्लाइड मधलं होतं ना, की शास्त्रविधीनुसार करा. हां. आणि पण हा राजसिक मध्ये मोडला जाणार, की तुम्ही त्या काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून तो यज्ञ करताय. ओके. हां, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. हरे कृष्ण. माताजींचा आवाज खूप कमी येतोय माताजी. चालेल. योजना माताजी तुम्ही वाचा मग हो, पुढपासून. एकदम कमी हो चालेल. योजना माताजी वाचतील पुढे. हा वाचते. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आहे ना. आता तुम्ही कुठल्या, आता मगाशी अर्जुनाने विचारलेलं तसं, की तुम्ही शास्त्रविधी बाजूला करून मला मानेल मर्जीला येईल तशा कायही प्रकार करून करताय, म्हणजे शास्त्रविधी बाजूला ठेवताय. कुठल्याही प्रकारचा प्रसाद वगैरे देत नाहीये. हा, मंत्रोच्चार वगैरे काही नाहीयेत. पुन्हा ते म्हणजे जे वेदोक्त ब्राह्मण असणार त्यांना कुठल्याही प्रकारची दक्षिणा देत नाहीये. आणि तुमची श्रद्धा पण नाहीये. जे काय करताय ना, इथे ते भस्मासुराची गोष्ट दाखवली आहे बघा, सांगते ते पण. तर असा जो यज्ञ आहे ना, हा तामसिक मानला जातो. हा, की तो मान्य नसतो ऍक्च्युली, हा तामसिक कॅटेगरीमध्ये येतो. हा भस्मासूर होता. हा भस्मासूर काय करत होता, शिवजी प्रसन्नच होत नव्हते. शेवटी स्वतःला जाळायला वगैरे निघालेला असतो. मग शेवटी शंकर प्रसन्न होतात. शंकर म्हणतात माग तुला काय मागायचंय. तर वर काय मागतो, की माझ्या मी कुणाच्याही डोक्यावर हात ठेवेन त्याचा भस्म होऊ दे. ठीक आहे, तेही देतात. ते दिल्यावर हा शंकरांच्याच मागे लागतो. म्हणजे इथं तुम्हाला कुठेतरी दिसते का, की तो जे करत होता शंकरांची भक्ती तर म्हणूच नाही शकत, पण शंकरांविषयी कुठे प्रेम, सन्मानाची, आदराची भावना तरी होती का? त्यामुळे हे सगळं तामसिक कॅटेगरीमध्ये येणार. हां, जे ब्रह्म आता रावण असं करत होता, किंवा हिरण्यकश्यपू, हिरणाक्ष ह्यांच्या त्या तपश्चर्या, ह्यांना पॉवर हवी होती. त्यांना ब्रह्मांची, शंकरांचे प्रेम करणं, सेवा करणं ह्यामध्ये रस नव्हता. हं? त्यामुळे हे सगळं तामसिक कॅटेगरीमध्ये येणार. माताजी घ्या पुढची स्लाईड. देवद्विजगुरुप्राज्य पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तपोच्यते. भगवंत, ब्राह्मण, गुरु आणि ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, तर आता ना आपल्याला हे जे शरीर मिळालंय, मान्य आहे की ते तुम्ही कशासाठी पण वापरायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण ह्या शरीराचा एक तप असतो, म्हणजे ते कशासाठी वापरायचं. तर कृष्ण सांगतायत बघा, की शरीराचा तप काय आहे, तपश्चर्या. तर तुम्ही भगवंत, ब्राह्मण म्हणजे जे ज्ञानात स्थित आहेत, हा, गुरु, ज्ञानी, ह्या सगळ्यांच्या सेवा, पूजा करणं म्हणजे काय, त्यांना काहीतरी करून त्यांच्या कामांमध्ये मदत करू शकत असाल तर करा. पुन्हा हे शरीराचं तप आहे. पावित्र्य हवं तुमच्यामध्ये, शुची म्हणजे शरीर, मन आणि व्यवहार.
या तिघांची पण हवी. मग त्याच्यानंतर सरळपणा, आपल्यामध्ये सरळपणा, साधेपणा हवा. विनाकारण गोष्टींचा संग्रह करण्याच्या मागे लागू नका. तुम्हाला जे हवंय ना ते घ्या. तर तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या जीवन जगताना जे हवंय, गरजेचं आहे ते अवश्य घ्या सगळं. पण तुमचे ना आनंद वस्तूंशी जोडू नका, की ही एखादी गोष्ट मिळाली तर मी आनंदी, नाहीतर मग मी दुःखी. असं नाही. काय असतं, कधी कधी एखादी गोष्ट मिळते पण कधी मिळायला वेळ पण होतो. ठीक आहे. हं? पण आनंद हे त्या वस्तूशी जोडून ठेवू नका. आणि जीवनाचा सरळपणा शिका. जेवढं गरजेचं आहे तेवढं पृथ्वीकडून पण घ्या. जरा बाहेर जाताना पाण्याची बाटली एक बरोबर ठेवा, की जरा प्लास्टिकचा कचरा कमी करा. म्हणजे त्या बाटल्या टाकू नका कुठे बाहेर. पुन्हा एखादा नॅपकिन नाही तर रुमाल स्वतःचा वापरा, की ज्यामुळे टिश्यू पेपर वगैरे सारख्या गोष्टी जरा कमी वापरा. अशा म्हणजे कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण पृथ्वी आपल्याला तिचं शोषण करायला मिळालेली नाहीये. हं? मग त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काल तुम्हाला म्हटलं होतं, की गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करायला प्रयत्न आपण करण्यासाठी हे शरीर वापरावं. शास्त्रांमध्ये काय सांगितलंय ते जाणण्यासाठी आणि अंमलात पण आणण्यासाठी. अहिंसा. अहिंसा पण आपण बरंच बोललेलो आहे. तर लक्षात ठेवा, की स्वतःच्या आणि कुणाच्याच आध्यात्मिक उन्नतीमध्ये पण अडथळा बनू नका. म्हणजे आत्म्याच्या पण नको, बाकीच्यांच्या आत्म्याच्या पण नको. आणि कुणाच्याच कुठल्या उन्नतीमध्ये अडथळा बनू नका. आणि जमलं तर त्यांना आध्यात्मिक उन्नती करायला थोडी मदत करू शकाल तर करा. तर हे सगळं शारीरिक तप आहे. माताजी घ्या पुढची स्लाईड. अनुद्वेगकरौ वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. सत्य, प्रिय, हितकारक तथा इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. हरे कृष्ण. आता तुमच्या वाणीचं तप काय बघा. त्याच्यासाठी ते युधिष्ठिर महाराज दाखवलेत आदर्श म्हणून. तर आपल्या वाणी कशी असावी बघा. सत्य हवी. सत्य बोलायला हवं. तुमच्या गप्प राहण्यामुळे एखादा गोंधळात पडतोय आणि तरी पण तुम्ही बोलत नाहीये तर हे नाही, असं नाही चालणार. तुम्ही सत्य बोलायला हवं आपल्यामध्ये. आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. आपण नेहमी सत्य बोलावं. प्रिय असं नाही की वाणी मृदू गोड ठेवा, की मी असं बोललो दुसऱ्याच्या हृदयाचे 2 तुकडेच केले, असं नका बोलू. त्यांनी पुढे सांगितलंय बघा, हितकारक पण काहीतरी सांगायचं असलं ना तरी सुद्धा शब्द जपून वापरा, सौम्य प्रकारचे. आणि दुसऱ्यासाठी हितकारक असावी आपली वाणी. तुमचं ऐकून कुठेतरी जाऊन खड्ड्यात पडला असं नाही. दुसऱ्याचं हित साधेल असंच असावी. इतरांना क्षुब्ध न करणारी, की आपण जेव्हा समाजात वावरतो ना सौम्य भाषेमध्ये जे सांगायचंय ते सांगा. की असं दुसऱ्याला खूप वाईट वाटेल असं नका बोलू. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण पण असतातच, वाईट असतील. चांगलं पण असतं. मग त्याला एखादं काहीतरी समजावून सांगायचंय ना तर आधी चांगल्या विषयी सांगा आणि मग तुम्हाला त्याला जे समजवायचंय ते समजवा. चर्चा असतात ना, डिबेट वगैरे, हे प्रगतीसाठी असावं, जिंकण्यासाठी नाही. तुमचे संवाद हे त्यातनं काहीतरी शिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी असायला हवेत. त्यातलं जिंकणं हे तुमचं ध्येय नाही पाहिजे. आणि नियमित जरा वेद पठण करणं, म्हणजे जरा शास्त्र उघडा, जरा त्यांचं वाचन पठण करा. ह्याला वाचिक तप असे म्हटले जातात. जप करा, वेगवेगळी स्तोत्र म्हणा. माताजी घ्या पुढे. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. हरे कृष्ण. आता मनाचा तप कुठला आहे बघा. तर तुमचं मन असं स्वच्छ हवं. पाणी असतं, नितळ पाणी म्हणते तशासारखं. तर असं म्हणजे आपल्या मनामध्ये मुळात समाधानी हवं. इंद्रियांच्या हातात दिलेलं नकोय, सगळ्याच्या मागे धावताय आणि किती पण मिळालं तरी समाधानीच नाही. तसे ह्या बाबतीत तुम्ही थोडं प्राण्यांकडून आपण शिकू शकतो बघा. तसे कसेही असले
तरी थोडेसे समाधानी असतात ते आहे त्याच्यामध्ये. आहे त्याच कुठल्याही ठिकाणी झोपतात वगैरे तरी त्यांना झोप पण लागते. असे म्हणजे हे शिकायला हवं आपण. आपलं मन पण समाधानी, सरळपणा हवं, गांभीर्य, आत्मसंयम हवा आपला. ओके. इंद्रियांच्या हातात दिलेलं नाही. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात हवी. भावशुद्धी हे सगळे मानसिक तप आहे. इथे ना ह्यांची व्यासदेवांची पत्नी गर्भवती असते आणि त्यांच्या पोटी कोण आहेत जन्म घेतात हे शुकदेव गोस्वामी. हे ऑलरेडी ज्ञानात स्थित होते आणि जेव्हा ते गर्भस्थ राहतात तेव्हा त्यांना माहित असतं की बाहेर आलोत की माया आपला ताबा घेणार. म्हणून ते 16 वर्ष आईच्या गर्भात असतात, बाहेरच येत नसतात. मग व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही त्याला समजवा. मग कृष्ण सांगतात की आईला त्रास होतोय, तू जन्म घे. मग जन्म घेतात. आणि ते आई वडिलांकडे वळून पण बघत नाहीत. ते काय होतं जन्म घेतले घेतले 16 वर्षांचे होतात. हा एक 16 वर्षाचा बालक आणि तो म्हणजे तरुण म्हणून आणि ते सरळ वनात धावत सुटतात, मागे पण वळून बघत नाहीत. आणि मग त्यांच्या मागून व्यासदेव जात असतात, हे पुत्र करत. मग काय होतं ते एका वनात एक तळ असतं, तळ्याच्या शेजारून जात असतात, ज्याच्यात काही स्त्रिया अंघोळ करत असतात. मग हे त्या स्त्रियांकडे बघतात, स्त्रिया त्यांच्याकडे बघतात, हे पुढे जातात, स्त्रिया स्नान करत राहतात, त्यांचं काय ना. मग तोपर्यंत व्यासदेव येतात. व्यासदेव म्हणजे पाठीमागून व्यासदेव येतात थोड्या वेळाने. व्यासदेव आलेले बघितल्यावर त्या पटकन त्यांची वस्त्र जिथे आता असणार ते पटकन ओढून घेतात स्वतःकडे. मग व्यासदेव म्हणतात, एक मुलगा बघितलात का, एक असा 16 वर्षाचा वगैरे तुम्ही इकडून जाताना? तो हो म्हणाले, आम्ही बघितला, तो इकडे गेला. मग ते थोडं थांबतात आणि विचारतात की मग तो जर का इकडून गेला तर तो तर तरुण होता, तुम्ही वस्त्र अंगावर ओढलं नाही, मी गृहस्थ आहे, म्हणजे सॉरी मी तर म्हातारा आहे आणि तुम्ही का वस्त्र अंगावर ओढताय? आणि ते व्यासदेव होते हा. तर त्या स्त्रिया त्यांना सांगतात की तुम्ही गृहस्थ धर्म स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला सामोरं जाताना थोडीशी म्हणजे ज्या नियम असतात ते म्हणून वस्त्र घेतलीत. दुसरं, हा जो तुमचा मुलगा म्हणताय तो गेला ना, तो त्याने आमच्याकडे जे बघितलं, त्याने आमच्याकडे त्या नजरेमध्ये ह्या स्त्री आहेत, दगड आहेत, झाड आहेत, फूल आहेत असं काही नाही. त्याने आमच्याकडे अतिशय शुद्ध स्तरावरून, म्हणजे ती कुठली दृष्टी बघा, जे प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहतात तसं, म्हणजे बाकी कुठलाही भेद नाही. तसं त्या सांगतात की त्याने आमच्याकडे अतिशय ह्याच्या उच्च स्तरावरून बघितलं की आमच्या शरीराकडे नाहीच. त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही वस्त्र घ्यावी. मग व्यासदेव पुढे निघून जातात. तर ही मनाची शुद्धी आहे. आपल्या इतकं मन आपलं शुद्ध पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाकडं दिसतं, हे कलियुगातलं मन झालंय. तसं नाही, आपल्या मनामध्ये सरळपणा हवा. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रित्यर्थ काम करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तापाला सात्विक तप असे म्हणतात. हरे कृष्ण. हा, तर हे सात्विक तप आहेत बघा. आपण पण थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे. आपण पण ट्रिपना वगैरे जातच असतो, तर त्याच ट्रिपमध्ये त्या एरियांमध्ये येणाऱ्या मंदिरांना भेट द्या. मंदिरात जाल तर थोडा वेळ ठेवा, तिथे थांबा, तो परिसर जरा बघा, गाईड वगैरे घेऊन बघा की जरा डिटेल कळेल. हा, आणि हे शरीराचं तप असतं. तर आपण आहे ना, भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवता मंदिरात जाताय तर भगवंतांना, देवी देवतांना भेटायला जा. हा, भौतिक लाभाची अपेक्षा कुठली नको. आणि केवळ परमेश्वर प्रित्यर्थ जे कर्म करतात त्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या ह्या तपाला सात्विक तप म्हणतात. आता इथे दाखवलंय बघा, वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा. हे चैतन्य महाप्रभूजींचं पश्चिम बंगालमध्ये येतं, ते मायापूर धाम आहे तिकडे, नवद्वीप मायापूर म्हणतात, ती परिक्रमा. हा, असं. माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि भागवतम मध्ये पण सांगितलेलं आहे की मुळात जसा मनुष्य देह दुर्मिळ आहे
तसं ह्या भारत भूमीमध्ये जन्म मिळाल्यावर जीवनाचा अर्धा स्ट्रगल संपलेला असतो. कारण सगळ्या पवित्र नद्या, सगळी तीर्थस्थळं, पवित्र म्हणजे हे डोंगर वगैरे असं सगळं, ही भूमी पवित्र आहे भारत भूमी. तर अवश्य जरासा प्रयत्न करा, पाहाल. ओके. हा, माताजी वाचा. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलनमध्रुवम्. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. हरे कृष्ण. हा, म्हणजे तुम्ही करताय, शरीरची एनर्जी आपली खर्च करताय, वेळ देताय, कुठलंही कार्य असं करताय की त्याला तुम्ही घेताय वाहून, पण त्याचं ध्येय काय आहे की मला समाजामध्ये मान सन्मान वगैरे असं. तर हा रजोगुणी येणार. हा, घ्या माताजी पुढे. मूढग्राहेणात्मनो, एकच मिनिट माताजी. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थौ वा तत्तामसमुदाहृतम्. आत्मपीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जे तप केले जाते त्यास तामसिक तप म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, तर हा हिरण्यकश्यपू आहे. खूप म्हणजे वैदिक इतिहासात बरीच मोठी तपश्चर्या त्याने केलेली आहे, आत्मपीडा करून, मगाशी म्हटलं तसं. पण ह्याचं ध्येय काय आहे? तर कुणाची ज्या देवी देवतांची करताय त्यांची पण सेवा करणं वगैरे नाही, तर इतरांना त्रास देणं, इतरांचा विनाश करण्यासाठी. तर ह्या सगळ्याला तामसिक तप म्हटलं जातं. घ्या माताजी पुढे. दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणी देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. हरे कृष्ण. मग आता इथे दान आपण जे करतो ना, त्याचे 3 प्रकार सांगितले. तर दान करताना तुम्ही कसं करायला हवं? सत्पात्री दान म्हणतात त्याला. की एक तर दान करताना तुमची तुम्ही एखाद्याला मी केलं, मी त्याला मदत केली अशी भावना राहताच नाही. मी माझं कर्तव्य म्हणून केलं, हे माझं कर्तव्य आहे, अशी ती भावना हवी. मग त्याच्यानंतर योग्य स्थळी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला तुम्ही करायला हवी. तर आणि त्याच्याकडनं तुमची परत काहीची अपेक्षा नाही, म्हणजे प्रत्युपकाराची अपेक्षा नाही की त्याच्या रिटर्न तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी फायदा होईल, ही अपेक्षा नसायला हवं. तर ते दान सात्विक दान असतं. इथे आता गीतेचं ज्ञान देत आहेत, गीता दान करतायत बघा ते. किंवा आता आपण पण ना दान करताना ते हिंदीमध्ये म्हणतात ना, नेकी कर दर्या में डाल, तसं तुम्ही केलं तर ते तुम्ही विसरून जायला पाहिजे, त्याच्यामधून परत रिटर्नची काय अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे. आणि त्याचा ते तुम्ही योग्य ठिकाणी केलाय, त्याचा वापर हा योग्य केला जाणार आहे, हे सगळं पाहावं लागतं. नाहीतर काय होतं ते पुढे तामसीमध्ये कळेल तुम्हाला. वाचा माताजी, पुढची स्लाइड घ्या माताजी. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. हरे कृष्ण. मग आता असं दान की तुम्ही म्हणताय की मग ठीक आहे, मी एवढी मदत केली आहे, माझं नाव लिहा त्याच्यावर. हा, म्हणजे ह्या फरशा ह्यानी घातल्या वगैरे अशा टाईप. किंवा काहीतरी दप्तर वगैरे वाटली, प्रत्येक वही दप्तरावर आपलं नाव. अशा टाईपचं जे असतं की ज्याच्यामुळे तुम्ही थोडंसं प्रसिद्ध व्हाल, तुमचं नाव होईल, तर हे सगळं राजसिक मध्ये येतं.
आता तो माणूस ते पिशवीभर सामान त्या कुटुंबाला देतोय. आता ते किती 2-4 दिवसाचं तसं ते साहित्य आहे, भाज्या वगैरे. पण मग तो त्याचे फोटो काढेल, सोशल मीडियावर टाकेल आणि खूप लाईक्स वगैरे मिळवेल. तर हे सगळं राजसिकमध्ये येतं. हां. आणि ह्याला संकुचित वृत्तीने दिलं असं म्हणतात म्हणजे. आपण दान देताना ना असं दुसऱ्याची हे करू नये असे म्हणजे परिस्थितीची थट्टा वगैरे. तुमची क्षमता आहे म्हणून तुमच्याकडे कोणतरी एखादा चिमणी-बिमणी येते, एखादी कुत्रा वगैरे दारावर येतो. घालणार असलात तरी ठीक, नाही घातलं तरी चालेल. हं? हा माताजी घ्या पुढची स्लाईड. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. हरे कृष्ण. माताजी ह्याचे स्लाइडला क्लिक करा, बघू हे येतं का त्याचे चित्र असणार एक. त्याशिवाय कळणार नाही तामसिक दान काय असतं. हं. हा वाचा सगळ्यांनी ते. तर हे जे तामसिक दान म्हणजे तुम्ही पैसे देताय, पण त्याचा उपयोग कोण कुठे कशासाठी करतंय ह्याचा जर का तो म्हणजे योग्य वापर होत नसेल, तर त्या आता एखादा दारू पिणाऱ्या माणसाने त्याला आता विडी म्हणजे नशे करायसाठी पैसे हवेत. तुम्हाला त्याची अत्यंत दया आली दारू पिणाऱ्या माणसाची त्याची. तर तो जे काय नशे करणार त्याचं त्यांना पाप हे लागतंच. हं. मग ते जे पाप लागणार त्याच्यामध्ये तुम्हाला पण लागणार पाप. ओके. त्यामुळे तुम्ही जे दान देता ते काळजीपूर्वक द्यायचं असतं. हां. मग त्याच्यानंतर आहे ना म्हणजे ते अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना दिलात तर ते तुम्हाला त्याचं पाप लागणार. आणि ना पुन्हा अनादराने आणि अवहेलनापूर्वक म्हणजे खूप काही बडबडून वगैरे असं नका देऊ. दिलात तरी ठीक, नाही दिलात तरी ठीक. हां, पण अनादराने आणि अवहेलनापूर्वक द्यायचं नाही. आणि म्हणजे असतं ना आपण मंदिरात वगैरे जातो आणि खूप बोलतो आपण हे मंदिर चालवणारे असे किंवा संघटना चालवणारे किंवा कुठेही आपण खूप बोलतो आणि देतो पण बोलतो. तर कसं असतं ना जमलं तर द्या, नाहीतर नका देऊ. कारण ते त्यांनी त्यांचं रोल करतच असतात. चुकत असतील किंवा काय. पण अशा प्रकारचं दान केलं खूप बोलून वगैरे, तर ते त्याचं तामसिक कॅटेगरीमध्ये जाणार. हं. कारण दान हे तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून करायचंय. वाचा मग. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत. हरे कृष्ण. आता हे ओम तत्सत हे जे आहे ना, हरिओम तत्सत म्हणतात त्याला. तर ह्याचं कसं आहे, जेव्हा भगवंतानी म्हणजे गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्मा प्रकट झाले. मग त्यांना सगळं ज्ञान दिलं. हां. आणि वेदांचं वगैरे आणि मटेरियल पण दिलं आणि काय सांगितलं, की तुम्ही आता सृष्टीची रचना करा. मग हा तसा एक मोठासा प्रोजेक्ट त्यांच्याकडे आलेला ना, की तुम्ही सृष्टीची रचना करायची होती. मग हे जे ओम तत्सत हे जे आहे ना, हे ब्रह्मांच्या मुखातून तेव्हा पहिल्यांदा बाहेर पडलं होतं. आणि मग आपण असतं ना, मूल बघा जसं आई-वडील बोलतात तसं आपोआप बोलायला शिकतो. मग तिथून ना ब्रह्मांच्या मुखातून पहिले आलेले शब्द आहेत हे ओम तत्सत. आणि मग तिथून पुढे परंपराच तयार झाली. आता ब्रह्मानीच सगळी सृष्टी तयार केली, आपल्याला पण तयार केलंय. त्यामुळे आपण ब्रह्मांकडे वडील म्हणूनच बघतो ना, पितामह वगैरे असं म्हणजे वडील म्हणूनच बघितलं जातं. तर तिथून पुढे जे कोण आले ना, सगळे मंत्रोच्चारण वगैरे करताना सगळ्यांनी ते सुरू केलं, की सुरुवातीला ओम तत्सत असं म्हणणं. हं. अ, परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ म्हटलेलं आहे हा हे. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे ती परंपराच बनली, की कुठलंही काम सुरू करताना ओम तत्सत म्हणणं.
आपण जर आता त्याचा अर्थ बघूया. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी साधक या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. हरे कृष्ण. त्यामुळे प्रत्येक वैदिक मंत्राच्या वगैरे सुरुवातीला ओम असतं बघा. तर हे शास्त्रोक्त विधीनुसार जे काय केलं जातं ना, त्या सुरुवातीला ओम असतं सगळ्याच्या, आणि ओम तत्सत म्हणून ती सुरुवात करतात. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आपण त्याचा अर्थ बघूया. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. हरे कृष्ण. हा, मग आधी ओमचा बघूया. इथे तत् आहे, तर ओम तत्सत. मग ओम हा म्हणजे भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी आहे. ओम आणि भगवंत वेगळे नाहीयेत. हा, त्यांचं ध्वनी स्वरूप ओम आहे, आणि हे सगळं जे ब्रह्मांड आहे असं म्हणतात की ओम मध्ये सामावलेलं आहे. जे ते ओमकारचा जप करतात त्यांना ते प्रतीत पण होतं म्हणतात. पण भगवंत आणि ओम वेगळा नाही. मग त्यामुळे कशाचीही सुरुवात करताना पहिल्यांदा ओम म्हटलं जातं की हे ते यज्ञाचे अधिपती आहेत ना, विष्णू, नारायण, आपले भगवान कृष्ण. त्यामुळे कुठल्याही कार्याची सुरुवात करताना ते त्यांना अर्पण, अशा ह्यानेच त्यांना प्रणाम वगैरे करून ती सुरुवात केली जाते. त्यामुळे ओम. मग तत् मध्ये ना, आता चं कसं झालं असणार, आता आपल्याला पण तुम्ही एखादा नवीन काहीतरी सुरू करायला जात असाल, काय येईल प्रोजेक्ट मोठा असेल हातात, किंवा काय येईल नवीन, काय येईल करू, तर आपण घरातनं बाहेर पडताना आपल्या आई वडिलांना नमस्कार करतो, घरातल्या देवघरात जाऊन तिकडे नमस्कार करतो, किंवा एखादं मंदिर रोजचं वाटेवर असेल तिथे करतो. तसंच इथे ब्रह्मांना पण सृष्टी बनवणं म्हणजे मोठं काम होतं. मग त्यामुळे ते करताना पहिल्यांदा ओम. मग तत् मध्ये काय येतं, तर तुम्ही जी क्रिया करणार आहात, तुमचं जे परीक्षा देणार आहात, किंवा काहीतरी साठी चाललाय, कुठली तरी डील आहे, तर ती जी क्रिया आहे ना, ती म्हणजे तत् मध्ये येते. की ती क्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, आणि ते जो क्रिया मी करणार आहे ते पण भगवंता तुला समर्पित, अशासाठी तत् असतं. हा, म्हणजे ते भौतिक जंजाळातून मुक्त होणे, की मी ही जी आता क्रिया करणार आहे ती तुम्हाला समर्पित आहे, मला त्याची बंधनं लागू दे नकोत, अशा अर्थाने. हा, माताजी घ्या पुढे. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशिले जाते. तसेच हे पार्थ, परब्रह्माच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केला जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. हरे कृष्ण. एक मिनिट, हा, मला जरा पाणी आलंय आमचं, मला मोटरचं बटन सुरू करायला जावं लागणार. माताजी मी 1 मिनिट खाली जाऊन येते, मी 3ऱ्या मजल्यावर आहे, थोडासा वेळ लागणार. हा. हरे कृष्ण. नीला माताजी, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर ग्रुपवर सेंड नाही केला. हरे कृष्ण, आले मी. ते आज घरात जरा कोण नाहीये ना, त्यामुळे मला जावं लागलं. तर आहे ना,
हा, आता ओम झालं, तत् झालं. मग सत काय आहे? तर सत म्हणजे कसं असतात, तत् मध्ये तुम्ही जे कार्य केलं ते पूर्ण झालं ना, की ते तुम्हाला समर्पित आहे. हा जो समर्पणाचा भाव आहे ना, तो त्या सत शब्दामध्ये येतो. परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे. हा, आणि ते सत या शब्दाने निर्देशिले जाते. परम सत्य कोण आहेत? कृष्ण. आणि त्यांना ते हे केला तो भाव की भगवंता, मी इथे जे काय हे केलं तत्मध्ये, जो तुमचं कार्य आहे ते जे केलं ना, हे सगळं तुमच्या प्रीत्यर्थ, तुम्ही एक दिलेली जबाबदारी तुमची सेवा म्हणून पार पाडली, हा भाव असतो सतमध्ये. आलं लक्षात? त्यामुळे परब्रह्माच्या संतुष्ट प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांना सत असं म्हटलं जातं. की ती भावना अशा आहे, म्हणजे ते आधीच आपण करून टाकतो की हे जे क्रियाकलाप केला हा भगवंता तुमचा तुम्हाला समर्पित, हा आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे तुमची सेवा म्हणून तुम्हाला चरणांवर अर्पण केला, असं. माताजी घ्या पुढे. त्यामुळे तुम्ही पण कुठलंही कार्य सुरू करताना म्हणू शकता हरी ओम तत्सत किंवा हरे कृष्ण म्हणा. वाचा माताजी. अकारेंच्यते कृष्णः सर्वलोकैक नायकः उ कारेंच्यते राधा म कारो जीव वाचकः. अकारे अकारेंच्यते कृष्णः, अकार अक्षर कृष्णाला सूचित करते, जे सर्व लौकिक नायकः, सर्व जीव आणि ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. उकारा हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि मकार सजीवांना जीव सूचित करते. हरे कृष्ण. तर हा जो ओम आहे ना, ओम, आता आपण ओम मध्ये काय सामावलंय? ओम कशाने बनलाय? भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी आहे. हा, ओम आणि भगवंत वेगळे नाहीत. तर उ आणि म, हा अकार, उकार, मकार. मग ह्यातला कोण आहे? तर कृष्ण स्वतः. हा, मग मकार, कोण आहे? सॉरी, नाही, उकार मधी उ येतो. उ कोण आहे? तर राधा. हा, आणि कृष्णांची अंतरंगा शक्ती आहेत, त्या हलादिनी आनंद शक्ती आहेत. हं? आणि मग काय आहे? तर आपण जीव सगळे मध्ये येतो. म्हणजे म्हणजे कृष्ण, उ म्हणजे राधाराणी, आणि म्हणजे आपण सगळे जीव, असं ओम मध्ये सगळं सामावलेलं आहे. हा, घ्या माताजी पुढची slide. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगाने तयार झाला असला तरी त्यात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्ण. हा, हे चैतन्य चरितामृताच्या आदी पर्वामध्ये चैतन्य महाप्रभूंनी हे सांगितलेलं आहे. हा, की जे ते ओंकारची साधना करतात त्यांना ते जाणीव होते की भगवंत आणि ओंकार वेगळे नाहीयेत. हा, हा, घ्या माताजी पुढची. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय, अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. हरे कृष्ण. हा, आता जे अर्जुनाचा प्रश्न काय आहे की जे शास्त्रांमध्ये नाहीये, शास्त्रविधींना त्यागून तुम्ही वेगळ्याच मनाचं काय वाटतंय तसं जे काय करता, त्याचं काय? म्हणजे ते आपण सुरुवातीला तो प्रश्न पाहिला होता. तर कृष्ण इथे सांगतायत बघा, की तुमची भगवंतांवर श्रद्धा नाहीये आणि तुम्ही तुमच्या मनाला येईल त्या मार्गाने यज्ञ, दान आणि तप जे म्हणून काय कराल ना, अश्रद्धया. माताजी तुमच्याकडे आहे का? तो 28वा श्लोक वाचा, त्याच्यात आहे ते अश्रद्धया उत्तम. हा, म्हणजे तुमची श्रद्धा न ठेवता तुम्ही जेव्हा ते करता ना, तेव्हा भगवंत पुन्हा एकदा सांगतायत की ते असंच ठरतं आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. म्हणजे
कालच्या 16व्या अध्यायात पण सांगितलं होतं ना, सुखम न पर परमगती. हा म्हणजे सिद्धी, सुख, परमगती काहीच मिळणार नाही. तेच आता परत की तुम्ही परमेश्वरावरील श्रद्धेविना जे करणार यज्ञ, दान, तप, भगवंतांना अर्पण न वगैरे करता ते अनित्य आहे. हं? आणि त्याला असत म्हटलं जातं. तसेच इथे ह्या जन्मी तुम्हाला कामाला येणार नाही आणि पुढील जन्मांमध्ये सुद्धा काही उद्धार वगैरे अशा टाईप काही कामाला येणार नाही. चालेल. तर बघा माताजी पुढे झाला तात्पर्य आपला वाचायचंय का अध्याय. माताजी याचं? नाही नाही माताजी फक्त श्लोक वाचा फक्त. अच्छा. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हरे कृष्ण. म्हणजे तुम्ही भगवंतांवर श्रद्धा न ठेवता जे काही कराल ते तुम्हाला ह्याही जन्मात उपयोगी नाहीये, पुढील जन्मात पण. हा माताजी पुढे स्लाइड बघा. हा तर आपण आजच्या अध्यायाचं नावच होतं श्रद्धात्रय विभाग योग, की तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली असता त्याप्रमाणे तुमची श्रद्धा ठरत जाते. मग अनधिकृत उपासनेचं कृष्णाने हे सांगितलेलं की मनुष्य ज्या स्वभावाच्या प्रभावाखाली आहे त्याप्रमाणे त्याची श्रद्धा ठरते. मग आपण पाहिलं कसे असतं ते. मग तो जो ते गुण आहेत ते फक्त तुमच्या श्रद्धेवर नाही तर तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाता, यज्ञ करता, तपस्या करता, दान करता, ह्या सगळ्यावर ते प्रभाव टाकत असतं. आणि मग भगवंतांनी वाणीचं तप, शरीराचं तप आणि मनाचं तप पण सांगितलं. हा जप वगैरे कराल तर आपलं मन छान राहतं ताब्यात. आणि मग पुढे आपण ओम तत् सत ह्याचा अर्थ बघितला. तर झालाय आपला आजचा अध्याय. आणि उद्या ना आपण क्लास लवकर सुरू करू. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी माताजी ग्रुपवर पाठवतील. अध्याय पण मोठा आहे आणि पठण करायला पण खूप वेळ लागतो. त्यामुळे साधारण 2:30ला जॉईन व्हायचा प्रत्येकाने प्रयत्न करा. आपण 2:30 पर्यंत सुरू करूया. म्हणजे माताजी अध्याय 2:40चं पठण. कन्फर्मेशन मग आलंय. काय होईल ते हो का? मग चालेल आपण हा 2:40ला करूया. कारण आधी लिंक असणार आहे. बघू मग. हा आणि इथे ना 5 वाजता पुढची इंग्लिश किड्स बॅच असते. त्यामुळे मी माताजींना सांगते, तुम्हाला ग्रुपवर 2दा ऍडव्हान्स मध्ये मेसेज येईल. पण सगळ्यांनी 2:40ला जॉईन व्हा पठण ऐकण्यासाठी. साधारण 3 पर्यंत आपण पठण झालं की क्लास सुरू करू. हा मोठा अध्याय आहे. चालेल. ओके माताजी. संजना माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर चालेल. हरे कृष्ण.